2009 लोकसभा निवडणुकीतील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण आणि या प्रकरणी आज कल्याण कोर्टात सुनावणी आहे। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातोय आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडे। अशोक, काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे। 2009 मध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये वसंत डावखरे, दिवंगत वसंत डावखरे आणि आनंद परांजपे हे समोरासमोर निवडणूक लढत होते आणि त्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये शिवसेनेच्या वतीने एक व्हिडिओ क्लिप लावण्यात आली होती वसंत डावखरे यांची। त्या क्लिपमध्ये असं होतं की मारा तोडा जोडा काही करा मात्र ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे असं वादग्रस्त त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होतं। आणि ती चालवल्याच्या नंतर मात्र वसंत डावखरे पराभूत झाले, हारले। त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल केला की माझ्यावरती शिंतोडे उडवले आणि माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणून कोळशेवाडीमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून ती केस चालू होती कल्याण कोर्टामध्ये। कल्याण कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आरोपी म्हणून आहेत ठाकरे, उद्धव ठाकरे जे आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, आनंद परांजपे आहेत आणि कल्याणचे रमाकांत देवळेकर या चौघांचे त्याच्यामध्ये नाव होते। अनेक जणांची जबानी देखील झालेली आहे। मात्र आज 5 तारीख आहे। आज उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने हजर राहायला सांगितलं होतं, मात्र कल्याण कोर्टाने हा निर्णय घेतला की विषयद्वारे त्यांची जबानी घेतली जाईल लागवी। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।